तुम ही तो मेरा जीवन हो, अब साथ हमारे। तू तेरे बड़े भाई को बहुत पसंद करता है ना? पसंद तो करता हूँ, पर रिस्पेक्ट ज्यादा है। संग परछाई सा बस ऐसा मैंने क्या कर दिया जो मुझे इस तरह बोल के चली गई? कहना दुनिया जैसी दिखती है वैसी है नहीं। ये हमारी नजरों से छिपी एक अलग दुनिया है। दुश्मन है जो भी। काकू काकू बघा काय अवस्था झाली माझ्या मुलाची. नली आली नली 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 आली नली. नली 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 मला माझं चुकलं. मी बसवलं तुला. मी बसवणार नाही तुला. मी चुकलो. आई मी चुकलो. आई मी नाही बसवलं. मी माफी मागतो तुझी. नली पाय पडतो मी तुझा. मला माफ कर. नली माफ केलं म्हण ना. माफ केलं पण मी यांच्या पण मी तुमच्या पाय पडतो. पाय पडतो. मला माफ. काकू मी चुकलो. मला माफ कर. आई मी चुकलो ग. आई मला मारू नका. मला मारू नका. मी चुकलोय. मी स्वप्न खोटी स्वप्न दाखवली. मी विश्वासघात केला ते मी जा. मी विश्वास मला माफ करा. मला माफ करा. मी नाही करणार. पण मला सोडत. मी माफी मागितली त्याची. मी नलीन नाही बसवणार. नाही बसवणार. मी तिकडेला नाही बसवणार. बघा माझ्या लेकाची काय अवस्था झाली ती. माझा एकुलता एक लेक. माझा सोन्यासारखा मुलगा. बघा त्याची काय अवस्था झाली ती. कुणामुळे झाली ही अवस्था? या तुमच्या अपशकुनी तिकडेमुळे. अहो पण तो स्वतः सांगतोय ना त्यानं विश्वासघात केलाय म्हणून. खोटे हे सगळं. अहो माझ्या लेकाच्या डोक्यावर परिणाम झालाय. ही तुमची अपशकुनी नवी माझ्या लेकाच्या आयुष्यात आली आणि त्याच्या आयुष्याचं फार वाटोळं करून टाकलं. माझा एकुलता एक लेक फार वेडा केलाय या नलीनं. कसं जगायचं मी? सांगा ना. कसं जगायचं मी? तुम्हाला माझं दुःख दिसत नाहीये का? हा या माझ्या लेकाच्या अवस्थेला ही तुमची नली जबाबदार आहे. मी शाप देते हिला. हिचं कधीच मला होणार नाही. वाटोळ होईल हिचं. तू कधीच सुखी होऊ शकणार नाहीस. तुझा आणि संपूर्ण गावडे कुटुंबाचा सर्वनाश होईल.
नली अगं नली काकू काय झालं हिला? नली नली काय झालं? नली तुला ना एक गोष्ट धड जमत नाही. अगं माझी काय चूक आहे याच्यात? रात्री तो अचानक झोपेतनं उठून गेला, मी काय करू त्याला? मग तूही जायचंच ना त्याच्या बरोबर. एवढंच राहिलंय, आता 24 तास त्याच्या मागे त्याचा शेपूट बनून फिरत राहतो मी. काही झोपेत होतो ग मी. गप्प बस. पण एक गोष्ट बरी झाली, म्हणजे असं अचानक उठून गेला म्हणजे नलीलाच भेटायला गेला असेल. नली ताप आहे हिच्या अंगात. वाटलंच मला. जुनी सवय आहे हिची, विचार करून करून स्वतःला त्रास करून घ्यायचा, मनस्ताप नुसता, आणि मग असं गप्प राहायचं कुणाशी न बोलता. नले ए नले, अगं बोल ना काहीतरी. मिताली सांग जरा तिला, गोळी आणून देते म्हणा, जरा आराम कर. तुला आरामाची गरज आहे ग. विचार करून करून मेंदूच्या ठिकऱ्या उडायची वेळ आली आहे नुसती. घटनाच घडतायत अशा, पण हे आपल्यासाठी नवीन आहे का? आपल्याला खंबीर राहायलाच पाहिजे ना. ऐकतीये का बघ माझं, माझ्याच जीवाला घोर आहे नुसता. कसा वागत होता तो संकेत, आणि कशी बोलत होती ती संकेतची आई. लोकांना ना स्वतःच्या मुलाच्या चुकाच दिसत नाहीत, सगळं खापर दुसऱ्याच्या माथी. मिताली हो नले, तू झोपा आता. ताप आहे ग तुझ्या अंगात, आराम कर. हे बघ, जे काही डोक्यात विचार चाललेत ना ते सगळे सोडून दे. शांत झोप. दादा अजूनही विचार कर. आपण संकेतकडे जाणं मला अजूनही पटत नाहीये. सौरभ, आपल्याला काहीच कळायला मार्ग नाही अरे, नेमकं काय चाललंय. आता इकडे आलं काहीतरी कळेल. काका, संकेत संकेत ना 10वी कडून पहिलीच पुरी. अच्छा, थँक्यू.